हॅलो एव्हरीवन, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मोती चोकर सेट बनवण्यासाठी मोती फूल कसं बनवायचं ते बघणार आहोत। इथे मी 0.3 गेजची वायर घेतलेली आहे, पल्स घेतले आहेत 4 mm चे आणि गोल्डन बीड्स घेतलेले आहेत 0 mm चे। तर पहिला आपण 0.3 गेजच्या वायर थोडी कट करणार आहोत, त्याच्यामधून आपण पल टाकणार आहोत आणि नंतर गोल्डन बीड्स टाकणार आहोत। गोल्डन बीड्स आपण बाजूला करून पल्सच्या याच्यातून दुसरी वायर आपण काढून घेणार आहोत। असं आपण 8 साईजचे मोती ओवून घेणार आहेत। तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघू शकता की मी ते कसं केलं आहे। आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आपण पुढे सुद्धा अशा नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहोत। रिंग कशी बनवायची, इयर कफ कसे बनवायचे, चोकर सेट कसा बनवायचा, असे नवीन नवीन व्हिडिओ आपण आता अपलोड करणार आहोत। तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, विसरू नका। आणि तुम्ही सुद्धा मला कमेंट करून सांगा की तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल। आपण अशा खूप साऱ्या व्हिडिओ आहेत ज्या आता आपण एक एक करून अपलोड करणारच आहोत। पण तुम्हाला सुद्धा काही जमत नसेल किंवा काही विचारायचं असेल तर कमेंट करून ते नक्की विचारा, मी तुम्हाला नक्की उत्तर देईन। तर आपण एक एक मोती ओवून घेतलेला आहे। असे मी 8 मोती एकूण ओवून घेतलेले आहेत। तुमचं क्रिस्टल मनी जेवढे साईजचा असेल तेवढे साईजचे तुम्हाला मोती ओवून तेवढी माळ ओवायला लागेल। आता माझा क्रिस्टल मनी 4 mm साईजचाच आहे, म्हणून मी 8च मनी ओवून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता की व्हिडिओमध्ये मी दाखवतच आहे तुम्हाला की कसे ते मी ओवून घेतलेले आहेत। हे बघा, माझे 8 मोती आता ओवून झालेले आहेत। आता त्यांना रॅप करून आपल्याला घ्यायचे आहे। एका मोतीमधून आपण ती दुसरी वायर काढून घेणार आहोत आणि ते टाईट करून घेणार आहोत। त्याच्यानंतर मी हा क्रिस्टल मनी टाकलेला आहे जो माझा 4 mm साईजचा आहे, तो सुद्धा आपण टाईट करून घेणार आहोत। मोतीमधून आपण ती वायर टाईट करून घ्यायची आहे। नंतर हे मी 0 साईजचे माझे मोती आहेत हे मी आता टाकणार आहे व आता ते आपल्याला एक एक मोती टाकून ओवून घ्यायचे आहेत। नंतर ते आपण क्रिस्टल मनीच्या बाजूला पूर्ण मोती ओवून झाल्यानंतर त्यांना आपण टाईट सुद्धा करणार आहोत। ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की मोतींना टाईट कसं करायचं आहे। फुल डिटेल्स आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आहे, असं नाही आहे की मी कुठली व्हिडिओ स्किप केलेली आहे। तुम्हाला प्रत्येक डिटेल मी ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तुम्हाला जरी काही समजलं नाही किंवा काही अडत असेल फूल बनवता तर तुम्ही मला नक्की कमेंट करून विचारा। व्हिडिओमध्ये तुम्ही आता बघतच असाल की मी ते मोती कशी रॅप करत आहे, तसंच तुम्हाला ते मोती रॅप करून घ्यायचे आहेत। नंतर कसं मोतीचं फुलांचं वेगळं होतं आणि ते बीड्स वेगळे होतात, तर असं झालं नाही पाहिजे, ते एकत्र वाटलं पाहिजे। त्यामुळे ते आपल्याला बीड्स एकत्र येऊन रॅप करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता की मी कसे रॅप केलेले आहेत आणि हा मस्तपैकी आपला मोती फूल रेडी झालेला आहे। तुम्हाला चोकर बनवायचा असेल किंवा बुगडी बनवायची असेल, कानातले बनवायचे असतील, अंगठी बनवायची असेल तर तुम्हाला असा हा फूल बनवावा लागेल, तेव्हाच आपला तो सेट तयार होतो। तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे की सेट कसा बनवायचा। स्टे ट्यून।